नमस्कार, आप देख रहे हैं वॉइस ऑफ महाराष्ट्र और मैं हूं आपके साथ स्वाति। तो चलिए रुक करते हैं आज की ताजा खबरों की ओर। पत्रकारिता के क्षेत्र में नए मानदंड स्थापित करने वाले मुजम्मिल शेख ने मात्र 27 वर्ष की उम्र में नेशनल न्यूज चैनल की स्थापना कर उसका प्रसारण ओटीटी, सेट टॉप बॉक्स और सबसे अधिक डिजिटल प्लेटफॉर्म्स पर कर दिखाया है। जो है इस उपलब्धि के साथ ही वे महाराष्ट्र के सबसे कम उम्र के संपादक और मालिक बन गए हैं। उनके इस अभूतपूर्व कार्य की नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रिकॉर्ड में की गई। जी हाँ, महात्मा फुले सांस्कृतिक भवन फातिमा नगर में मौलाना आजाद एजुकेशन एंड स्पोर्ट्स एसोसिएशन की ओर से जो है शिक्षक दिवस के अवसर पर आयोजित विशेष सम्मान समारोह में मुजम्मिल शेख को सम्मानित किया गया। आपको बता दें कि यह कार्यक्रम महाराष्ट्र बुक ऑफ रिकॉर्ड और मौलाना अब्दुल कलाम आजाद एजुकेशन एंड स्पोर्ट्स एसोसिएशन के संयुक्त तत्वाधान में आयोजित किया गया था। जी हाँ, बता दें कि इस अवसर पर महाराष्ट्र बुक ऑफ रिकॉर्ड के अध्यक्ष आदम सैयद के हाथों मुजम्मिल शेख को पुरस्कार भी प्रदान किया गया। साथ ही कार्यक्रम में राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोग के सलाहकार अली दारूवाला, पूर्व नगर सेविका नंदा लोनकर, मौलाना आजाद एसोसिएशन के आमनत शेख, सतीश राठौर, स्नेहा कुलकर्णी, आसिफ इकबाल शेख, इकबाल अंसारी, मजहर मनियार, पत्रकार सोहेल शेख, फरहान शेख, शरद बागड़े, उद्योगपति जॉनसन थॉमस समेत कई मान्यवर उपस्थित रहे। इस अवसर पर जो है अध्यक्ष आदम सैयद ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि मुजम्मिल शेख जैसे युवा पत्रकार समाज के लिए प्रेरणादायक उदाहरण है। उन्होंने कम समय में जो उपलब्धि हासिल की है और डिजिटल पत्रकारिता में जो प्रभाव डाला है वह नई पीढ़ी के लिए मार्गदर्शक है। उनके कार्यों से पत्रकारिता को नई दिशा मिली है और उनका सम्मान करना हमारे लिए गर्व की बात है। मुजम्मिल शेख की लगन और अथक परिश्रम से उन्होंने पत्रकारिता में एक अलग ही पहचान बनाई है। समाज के लिए उनके योगदान ने नए आदर्श स्थापित किए हैं और वे युवाओं के लिए एक प्रेरणा बन रहे हैं। नमस्कार, वॉइस ऑफ महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत महात्मा फुले सांस्कृतिक भवन फातिमानगर या ठिकाणी। आज या ठिकाणी मौलाना अब्दुल कलाम आजाद एज्युकेशन व स्पोर्ट्स असोसिएशन व महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड यांच्यातर्फे आज एक अवॉर्ड सेरेमनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्यामध्ये टाइम्स ऑफ महाराष्ट्र जे मुख्य संपादक आहेत त्यांचं जे नाव आहे ते महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये अगदी तरुण वयामध्ये त्यांचं स्वतःचं चॅनल नॅशनल लेवल महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव आलेलं आहे। तर त्या संदर्भात त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे। तर स्वतः श्री मुजम्मिल शेख आपल्यासोबत आहेत, त्यांना आपण विचारूया की त्यांची आज त्यांना सन्मानित केल्याबद्दल काय भावना आहे। सर नमस्कार, आज आपल्याला जे आहे सन्मानित करण्यात आले आहे। अगदी तरुण वयात अवघ्या 27व्या वर्षी आपण टाइम्स ऑफ महाराष्ट्राचे मुख्य संपादक असून आपलं चॅनल सध्या टी व्हीवरती आलेलं आहे आणि चॅनलचे मालक झालेले आहेत आपण। आपलं नाव टाइम्स ऑफ महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आलेलं आहे। काय वाटते सर, काय भावना आहे? आज मला खूप अभिमान वाटतोय की महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड यांच्या वतीने मला एक अवॉर्ड देण्यात आलं आहे, एक पारितोषिक देण्यात आलं आहे आणि मला खूप मोठी जबाबदारी त्यांच्या वतीने देण्यात आली। हे सर्व करत असताना ह्यामध्ये माझ्या टीमचं आणि माझ्या सर्व मित्रांचं सहकाऱ्यांचं खूप मोठं मार्गदर्शन, मला एक मोलाची साथ सर्वांची लाभलेली आहे। आणि हे करत असताना आज मला जे एक इतकी मोठी जबाबदारी देश पातळीवरती मिळालेली आहे की भारतामध्ये माझ्या माहितीप्रमाणे आणि बाकीच्या माहितीप्रमाणे मी एकमेव आहे जे 27व्या वयात एक नॅशनल चॅनल न्यूज चॅनलचा मालक म्हणून आहे। आणि एकंदरीत मला इतकी मोठी जबाबदारी मिळाली आहे तर त्याच्यामुळे माझं कामामध्ये आणखीन वाढ झालेली आहे, जबाबदारीमध्ये वाढ झालेली आहे। तर मी महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डचे खूप आभारी आहे आणि भविष्यात आणखीन नागरिकांच्या कशा समस्या सोडवता येतील याकडे नक्कीच प्रयत्नार्थी राहील। तर हे होते मुजम्मिल शेख, टाइम्स ऑफ महाराष्ट्राचे हे संपादक आहेत। त्यांचं चॅनल त्यांनी सुरुवात केली होती, यूट्यूबपासून त्यांची सुरुवात होती आणि सध्या टाइम्स ऑफ महाराष्ट्र हे जे आहे ते टी व्ही चॅनल झालेलं आहे। आपण नॅशनलमध्ये टी व्हीवरती हे चॅनल बघू शकता। तर आज त्यांचं नाव महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आलेलं आहे। तर त्यांना टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या आणि वॉइस ऑफ महाराष्ट्राच्या सर्व टीमकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा असतील आणि ते येणाऱ्या काळात असंच जे आहे पुढं प्रगती करत राहू। त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून, पत्रकारितेच्या माध्यमातून ते गोरगरिबांना न्याय देण्याचं त्यांनी काम करावं अशी विनंती मी त्यांना करतो आणि इथेच थांबतो। वॉइस ऑफ महाराष्ट्रासाठी मी सोहेल शेख, पुणे।